नाही म्हणता म्हणता आपणही कामं करूनच घेतो. होतं का तुमच्यासोबत पण असं? माझ्यासोबत नेहमीच होत असतं. जी कामं नको असतात ना, ती कामं आपण सर्वात आधी करायला घेतो आणि बऱ्याचदा म्हणतो की नको आता काही घर आवरायचं नाही आहे, आवरलेलंच तर आहे. हे बऱ्याचदा आपण म्हणतो आणि नाही ना म्हणता म्हणता समोरच्या व्यक्तीला आपण आवरताना जर बघितलं ना, मग आपल्यालाही वाटतं कुठंतरी की चला आपणही घर आवरून घेऊया आणि आहेच पुढे आता सण येत आहेत, तर त्यासाठी तर घर स्वच्छ लागेलच, तर चला आवरूनच टाकूया. हे सगळं काही आपल्या मनामध्ये असतं. त्यासाठीच मी पण घर आवरायला काढले. हे माय ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. सो चला व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि जो आता भाद्रपद महिना चालू आहे आमच्याकडे त्याला ना पित्तरपाटा बोलतात, म्हणजेच पितृपक्ष. तर त्यामध्ये ना पूर्ण घर आवरायला काढतात. श्राद्ध तर असतंच आपल्या पूर्वजांचं, पण त्यासोबतच घरही पूर्ण चकपाक करून घेतात. कारण कशासाठी? तर नवरात्र येते, कोणाकडे घट बसतात, कोणाकडे अखंड ज्योत असते, ह्या बऱ्याच गोष्टी असतात. त्यासाठी घर स्वच्छ करावं लागतं आणि दसरा येतो, मग सणासुदीला आपलं घर स्वच्छ दिसलं पाहिजे आणि म्हणूनच ना हे पूर्ण घर जे आहे ते साफ केलं जातं. आता मी तर आता शिफ्टिंग केलेली होती, मला तसं काही आवरण्याची गरज नव्हती, पण एक असतं ना की समोरचा व्यक्ती करतोय, चला आपणही करून घेऊया. आणि माझ्या आजूबाजूची बरीचशी लोकांनी घर आवरायला काढलेलं आहे, त्यामुळे मग मलाही तो मोह सुटला आणि मी पण म्हटलं चला एकदा परत घर चकपाक करून घेऊया, जेणेकरून मला आता दिवाळीला काही घर आवरण्याची गरज नाही. दिवाळी राहिलीच किती आहे तुमची, आता आलीच दिवाळी तोंडावर. तर फक्त आता फराळाचं वगैरे टेन्शन राहील, तेव्हा काही आवरण्याचं टेन्शन राहणार नाही. थोडासा हात लावावा लागेल घराला, जास्त काही डीपली क्लिनिंग करण्याची गरज राहणार नाही. सो मी सर्वात आधी ना कृष्णाचं कपाट क्लीन करून घेतलं. ते यासाठी सर्व साफ केलं, सगळे जे बुक्स आहेत ना ते व्यवस्थित ठेवून दिले, कारण त्याचं टाईम टेबल येऊन गेलेलं आहे एक्झामचं. त्यानुसार मी त्याचे सर्व बुक्स लावून दिले आणि आता कशाप्रकारे त्याची रिव्हिजन घ्यायची काय ते सर्व व्यवस्थित ठेवून दिले. कारण आता नवरात्र येईल, दांडिया वगैरे खेळण्याचं काम चालतं आणि नंतर आहे ना आपण दमलेलो असतो, दुसऱ्या दिवशी आपलं रेग्युलर रुटीन असतं, त्यामध्ये ही कामं जमत नाहीत. म्हणून मी आत्ता ती सगळं करून घेतलं. म्हणजे आता फक्त त्याचा अभ्यास घेण्याचं टेन्शन राहील. दुसरं म्हणजे आता मी माझं पूर्ण मेकअप जे आहे ते सेट करून ठेवते. जसं शिफ्टिंग केलं ना तसं मी बघितलेलंच नव्हतं की माझी ज्वेलरी कुठे आहे, मेकअप किट कुठं आहे, सगळ्या वस्तू कुठं आहेत, काहीच बघितलेलं नव्हतं. मी आता ना सगळं काही व्यवस्थित बघून घेतलं आणि एका जागेवर व्यवस्थित ठेवलं, जेणेकरून आता नवरात्रीमध्ये जेव्हा मेकअप करण्याची गरज पडेल तेव्हा आता व्यवस्थित मला सर्व काही एका जागेवर फक्त आता अपेक्षा एवढीच आहे की पावसाने व्यवस्थित नवरात्र सेलिब्रेट करू द्यायला पाहिजे, मस्त गरबा खेळू द्यायला पाहिजे. कारण वर्षभर आपण ह्या गोष्टीची वाट बघत असतो आणि त्यात जर असा पाऊस चालेल ना, मग सगळं मन जे आहे ते नाराज होऊन, ज्या पद्धतीने आता पाऊस चाललाय ना तर मन जे आहे ना ते नाराज तर होतच आहे. बाहेर डेकोरेशनला सुरुवात झालेली आहे, ते लोकही पावसामध्येच लाईटिंग वगैरे सर्व काही लावतात. तर मी काल पण गेलेली बाहेर, तेव्हा विचार केलेला की हे सर्व तयारी तर करतायत, पण पावसाने गरबा खेळू द्यायला पाहिजे आणि मज्जा करू द्यायला पाहिजे. कारण कसं असतं माहिती आहे, मुलांवर पण लक्ष द्यायचं असतं आणि जर त्यात पाऊस असेल ना मग काही कोणी आपल्याला गरबा खेळायला जाऊ देणार नाही, हे तर पक्का आहे. म्हणून मग ना थोडंसं नवरात्रामध्ये तरी पावसाने थांबायला हवं एवढीच अपेक्षा आहे. तयारी भरपूर झालेली आहे बघा, सगळ्या गोष्टींची तयारी झाली आहे, साडी वगैरे सर्व काही सिलेक्ट झालेलं आहे, ज्वेलरीज आता मी सेट करून ठेवल्या, सर्व काही करतोय, फक्त एन्जॉयमेंट जी आहे ना ती झाली पाहिजे. असो, आपल्या व्हिडिओकडे आपण वळूया. तर हा आहे नेक्स्ट डे आणि मी इथे ना हा पूर्ण रॅक जो आहे तो घासून ठेवलेला होता, तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघितला असेल. त्यानंतर याला अशा प्रकारे मी सेट करून घेत होती. त्याला मी बऱ्याचदा सेट करत असते, पण मी आता त्याला फायनली सेट करणार होते. दिवाळीपर्यंत मी आता त्या रॅकला काही बघणार नाही, त्याला व्यवस्थित सेट करून ठेवलेला आहे. लास्टला तुम्हाला त्या रॅकचा लुक जो आहे तो दिसेलच की कशा प्रकारे मी रॅक सेट केला आहे. बाकी घरामध्ये पसारा बघा, एवढा पसारा पडला आहे आणि एवढं सगळं मला आवरायचं आहे आणि हे अशा प्रकारे दिवस जे आहेत ते चाललेले आहेत माझे. म्हणून माझा मोठा व्हिडिओ जो आहे तो वेळेवर येत नाही आहे, पण मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचावा असा प्रयत्न करणारच आहे. तर बघा, मोठा रॅक क्लीन झाला होता, म्हटलं चला ह्या छोटे रॅक जे आहेत ना माझ्याकडे 2, त्यांना पण व्यवस्थित क्लीन करून घेते. त्याच्यावरचे जे काचेचे जार वगैरे आहेत ते सर्व काही व्यवस्थित क्लीन करून त्यांनाही सेट करून ठेवेल. पण ते सेट केलेला व्हिडिओ तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो अशा प्रकारची घरामध्ये धावपळ चाललेली आहे, तरीही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे खूप जास्त प्रयत्न चाललेले आहे. शॉर्ट्स व्हिडिओ थ्रू तर मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतेच. असो, आता ह्या व्हिडिओला मी इथंच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या आणि तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.